नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक प्रॉब्लेम या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक व्हिडिओ बनवणार. तर आपण त्याच्यामध्ये आपल्या लोटस फर्टिलायझर किंवा आपण जे वॉटरलेलं फर्टिलायझर लावतो ते कसं आपण द्यायचं फर्टिलायझर ते आपण बघणार आहोत. तर मी माझ्या पद्धतीनं मी जसं आता मी माझ्या झाडांना कसं फर्टिलाइज करतो आहे तर ती प्रोसेस तुम्हाला मी या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. तर फर्टिलायझर आपण का देतो, कारण आपण जेव्हा आपली झाडं मॅच्युअर होतात, जेव्हा फ्लावरिंग रेडी होतात, तेव्हा आपण त्यांना फर्टिलायझर दिल्यानंतर ती त्यांची जी बड आहे किंवा ज्या कळ्या असतात त्या काढण्यासाठी ते रेडी होतात आणि त्याच्यामुळे त्यांना न्यूट्रिशन मिळतं. कारण आपण जे छोट्या बाउलमध्ये किंवा आपण कुंडीमध्ये लावलं तर ती झाडं म्हणजे जास्त न्यूट्रिशन न मिळाल्यानं ती फ्लावरिंग रेडी असतात पण ती फ्लावर काढू शकत नाहीत, कारण त्यांना ते न्यूट्रिशन मिळत नाही. तर चला तर मग आपण बघूया या वेळेमध्ये. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे NPK 18-18. तर याचं मी तुम्हाला प्रमाण दाखवतो. तर माझा मोठा टब आहे तर त्याच्या अनुषंगाने मी घेणार आहे आणि मी एका टबमध्ये 2 पोड्या घालणार आहे 2 साईडला. तर हे 1.5 2.5 आणि हे 2.5. त्यानंतर घ्यायचं आपल्याला NPK 052-34. NPK 052-34 घ्यायचं आहे. तर एक मिनटं. तर आपल्याला काय NPK 052-34 घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण फक्त 1.5 चमचा घ्यायचं आहे, कारण आपल्याला झाडाला फ्लॉवरिंगसाठी पाहिजे. त्यामुळे ते NPK 18-18 हे मोस्टली फ्लॉवरिंगसाठी असतं आणि याच्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते. तर आता तिसऱ्यांदा आपल्याला घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड. थोडं थोडं दिल्याने कसं झाडांना आपल्या ज्या मुळा असतात त्या चांगल्या वाढतात आणि झाडाची ग्रोथ चांगली राहते. तर ह्युमिक ॲसिड त्याच्यासाठी असतं. त्यानंतर घ्यायचं आपल्याला थोडंसं फंगिसाईड. जर झाडांना आपल्याला रूट रॉट होत असेल खाली मुळांना तर झाड थोडं स्ट्रेसमध्ये जाऊ शकते. त्यामुळे थोडं आपल्याला फंगिसाईड देऊन काय असेल ते रूट रॉट खालचा कमी होऊ शकतो रूटमधला. कारण पाण्याखाली काय व्हायला आपल्याला माहीत नसतं. वरून आपल्याला झाड हेल्दी दिसतं पण खाली काय प्रोसेस चालू आहे झाडासोबत ते आपल्याला माहीत नसते. त्यामुळे थोडे प्रिकॉशन म्हणून घ्यायचे.